सर्व समीकरणं जुळून आली तर कोल्हापुरात संजय मंडलिकांना देवही पराभूत करू शकत नाही असा दावा हसन मुश्रीफांनी केलाय आणि त्यांनी गमतीनं केलेलं एक विधान सुद्धा चर्चेत आलंय. पाहूया. एकजुटीनं 1.25 लाख मतं महायुतीने बाजूला पडल्यास कोल्हापुरात देवही संजय मंडलिकांचा पराभव करू शकत नाही असं विधान अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफांनी केलंय. आपल्याला दोघांना मिळून आम्हाला जे मतदान पडलेलं आहे तेवढं मतदान या निवडणुकीत आपल्याला मिळवावं लागेल आणि 1.25 लाख मताधिक्य आपण जर घेतलं तर संजय मंडलिकांचा पराभव करणं प्रत्यक्षात भगवानाला सुद्धा शक्य होणार नाही. अशा प्रकारचं आपण व्यूहरचना करायची आहे. महायुतीची एकजूट करून आपल्या सहकारी मित्रपक्षांना मुश्रीफांनी आवाहन केलं आणि वेळ पडल्यास मतदानासाठी वेगवेगळ्या शहरातून हेलिकॉप्टरनं माणसं आणू असंही मुश्रीफ म्हणाले. आणि मी अनेक वेळा विनोदानं म्हणतोय, मुंबई असू दे, पुणे असू दे, अमेरिका असू दे, लागलं ते हेलिकॉप्टर माणसं आणू, परंतु आपण संपूर्ण असलेलं मतदान आपण बोलवून आपण निश्चितपणानं प्रचंड मताधिक्यानं संजय मंडलिकांना विजय करायचा संकल्प आपण आज करायचा. स्टार प्रचारकांना हेलिकॉप्टरमधनं जावं लागतं आणि त्याच्यासाठी रितसर निवडणूक आयोगाची परवानगी काढून पक्षाच्या अकाउंटवरनं पैसे खर्च करून हेलिकॉप्टरने किंवा विमानांनी स्टार प्रचारकांना जावं लागतं. कोल्हापूर लोकसभेत शिंदेच्या शिवसेनेचे संजय मंडलिक विरुद्ध काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी देण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.